तोफेचा गोळा आणि क्षेपणास्त्रासारखा हल्ला. होय, भारताने ते शक्य केलंय. 155 मिमी तोफ आता फक्त तोफ राहिलेली नाही, तर ती आता गेम चेंजर ठरणार आहे. काय आहे नेमकं, पाहूयात त्याचा खास रिपोर्ट. भारतीय लष्कर इतिहास घडवण्यासाठी सज्ज आहे. 155 मिमी तोफांसाठी रॅमजेट चालित आर्टिलरी शेल विकसित करणारं भारत जगातील पहिलं सशस्त्र दल ठरणार आहे. हे तंत्रज्ञान IIT मद्रास आणि आर्मी टेक्नॉलॉजी बोर्ड यांच्या सहकार्यानं आत्मनिर्भर भारत अंतर्गत विकसित करण्यात आलंय. रॅमजेट म्हणजे हवेत श्वास घेणारं इंजिन. ना टर्बाईन ना कॉम्प्रेसर. तोफेतून मॅक 2 वेगाने डागल्यानंतर हवा आपोआप संकुचित होते, इंधन पेटतं आणि शेल स्वतःला पुढे ढकलत राहतो. परिणामी पारंपरिक शेलपेक्षा 30 ते 50% मारक क्षमता वाढते. म्हणजे हा गोळा तब्बल 120 किलोमीटर पर्यंत अचूक मारा करू शकतो. M777 ATAGS K9 वज्र अशा भारतीय लष्करातील कुठल्याही 155 मिमी तोफेतून हा गोळा डागता येतो. हा तोफ गोळा आता खोलवर आणि अधिक अचूक हल्ला करू शकतो. ही चाचणी केवळ तांत्रिक यश नाही, ती भारताच्या संरक्षण स्वावलंबनाची दिशा स्पष्ट करणारी खूण आहे. तोफेचा गोळा जितका पुढे जाईल तितकं भारताचं सामरिक सामर्थ्य वाढेल. रॅमजेट शेल म्हणजे भविष्यातल्या युद्धाचं आजचं उत्तर. अमेरिका, इस्रायल सारखे देश प्रयत्न करत राहिले, मात्र इतक्या लहान गोळ्यात रॅमजेट बसवण्याचं धाडस भारतानं केलंय. हेच भारताचं सामर्थ्य आहे. ही टेक्नॉलॉजी म्हणजे भारताची बुद्धिमत्ता, मेहनत आणि आत्मविश्वास यांचा विजय आहे. आज भारत फक्त शस्त्र खरेदी करणारा देश नाही, तर जगाला दिशा देणारा देश बनतोय. ही तमाम भारतीयांसाठी अभिमानास्पद बाब आहे.